नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज वार आहे शुक्रवार। गणेशाची स्थापना झालेली आहे, म्हणजे गणपती बाप्पा घरात बसलेले आहेत। त्यांच्या पूजा, नैवेद्य आणि प्रसादाचं काम आहे। तरी देखील मी माझ्या दिवसाची सुरुवात योगाने करत आहे। हा योगा मला माझ्या दिवसभराच्या कामाची एक स्ट्रेंथ देतो, म्हणजे तो चार्ज करतो मला दिवसभराच्या कामांसाठी, मला तो रेडी करतो असा हा योगा। आणि पहा याला अचानक काय राग आला, मध्येच ते खाली पडला आणि मी खूप घाबरले होते त्यावेळी। योगा आणि त्यानंतर मी करते 5 ते 7 मिनिटाचं मेडिटेशन हे मनाच्या शांतीसाठी, असं म्हणा की मनाला स्टेबल करण्यासाठी। हा स्टडी रूम आहे माझ्या मुलाचा, तिथे मी आज योगा करत आहे, कारण की सासू सासरे आलेले आहेत, ते हॉलमध्ये बसलेले आहेत किंवा तिथे ते झोपतात, तिथे मी योगा करू शकत नाही। आणि पटकन मी माझा योगाचा ड्रेस चेंज केला आणि गाऊन घातला। गाऊन चालतो त्यांच्यासमोर, पण ते योगाचा ड्रेस पाहून ते थोडं, म्हणजे त्यांच्यासमोर मी तो घालू शकत नाही, ते त्याला तेवढं मॅच करणार नाही ते। ठीक आहे, आत्तापर्यंत मी गाऊन आणि ड्रेसचं त्यांना यूज टू करून टाकलं आहे, त्यांना पाहण्याची सवय करून टाकली आहे। नाहीतर पूर्वी मला पूर्णपणे साडी किंवा पदर घेऊनच त्यांच्यासमोर राहावं लागायचं, पण हळूहळू मी त्यांच्या मानसिकतेत बदल केलेला आहे। तर गणपती बाप्पा घरात बसलेले आहेत, पूर्ण घरातलं वातावरण यामुळे खूप जास्त प्रसन्न झालेलं असतं। दिवसाची सुरुवात झाली होती 6 वाजता, 6:30 पावणे 7पर्यंत मी माझा योगा कंप्लीट केला आणि चहा ठेवत आहे, कारण की सासू सासरे चहाची वाट पाहत आहेत। चहा ठेवण्यापूर्वी मी माझी पाण्याची बॉटल भरून किचन ओट्यावर ठेवून दिलेले आहे। आतापर्यंत माझं 2 ग्लास पाणी पिऊन झालेलं आहे आणि मी लागली आहे घरातील साफसफाईच्या कामासाठी। तर आत्ता माझं आजचं टार्गेट असं आहे की मला जवळजवळ 9:45पर्यंत घरातून निघायचं आहे। 9ला नैवेद्य आरती व्हायला हवं असं माझं टार्गेट आहे। 9 नंतर मी बाकीचा उरलेला स्वयंपाक करणार आहे। त्याआधी मला घरातला केर काढणे सगळा, कारण मला काल यायला खूप उशीर झाला होता, रात्री 8 वाजले होते, पाऊस होता तिकडे म्हणून मी अडकून पडली होती। तर 8 वाजले मला घरी यायला, म्हणून कुठल्याही प्रकारची डस्टिंग संध्याकाळची झालेली नाही आहे, तीच आता मला कंप्लीट करायची आहे। आणि डोळ्यासमोर टार्गेट आहे की मला व्यवस्थित नैवेद्य, प्रसाद, पूजा असं सगळं आटोपून शाळेतही मला वेळेवर पोचायचं आहे। हे टार्गेट डोक्यात ठेवून मी आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे। बरं, उठायलाही उशीर झाला, म्हणजे निदान 5:30ला उठायला पाहिजे होतं, पण उशीर झाला कारण की दिवसभरचा थकवा असतो, म्हणून बॉडीला जास्त ओढताही येत नाही। तर आता आई ज्या आहेत, मी असं काम करताना दिसली त्यांना असं वाटतं की हिला काहीतरी मदत करावी, पण कसं आहे की त्यांना धुळीचा त्रास होतो, म्हणून त्यांना म्हटलं की जिथे मी झाडू मारत असेल किंवा केअर काढत असेल तिथे तुम्ही थांबू नका। आणि परत त्या खाली बसून गेल्या। मी पुन्हा त्यांना म्हटले की आई इथून उठा, तुमच्या नाकातोंडात ती धूळ जाते आहे। त्या उठून बाहेर गेल्या, म्हणजे लहान मुलांसारखे असतात हे जे म्हातारे माणसं असतात ना, खूप लहान मुलांसारखे असतात त्यांना। आणि सांगितलं पण ना तर त्यांना थोडंसं वाटतं की अरे ही काम करते आहे आणि आपल्याला इकडे तिकडे पळवतं आहे। हा पण चालतं, एवढं तेवढं चालू असतं, घर आहे तर ह्या गोष्टी चालणारच। त्यांना मी नंतर समजवते की समजा ओलं असेल, पाय पडला, पाय सटकला, त्यापेक्षा तुम्ही थोडंसं निवांत बाहेर थांबा, माझं पुसलं गेलं की मग पुन्हा आतमध्ये या। तसे तेवढे ते समजदार आहेत आणि तेवढं आमचं ट्युनिंग आहे त्यांचं, म्हणजे माझं ट्युनिंग आहे त्यांच्याशी, की त्यांच्याशी अगदी मी आईवडिलांप्रमाणे बोलते। त्यांना काही गोष्ट खटकत असेल तर त्यांना मी नीट विचारून घेते की काय आहे नेमकं सांगा, आणि मग त्याच्यातलं सोल्युशन मी बरोबर काढून घेते। अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबातील सगळ्याच सदस्यांना जोडून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक चाणाक्ष गृहिणी हे असं करतेच, तिला ते करावंच लागतं। घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण हवं असेल तर तिला सगळ्यांच्याच मनाची समजूत काढावी लागते, आणि तेव्हाच तिचं घर हे सुरळीत आणि खूप जास्त आनंदी राहतं। आता मी सगळं घर एकदा केअर काढून घेतला, म्हणजे तो चांगल्या पद्धतीनेच काढला, थोडंसं वेळ घेऊन। आणि आता मी या ठिकाणी लादी पुसत आहे। लादी पुसताना मी जास्त खूप फॅन्सी आणि खूप जास्त कठीण अशी लादी पुसत नाही, खरंच सांगते। मी 1-2 मॉबमध्येच एक पूर्ण रूम क्लिअर करून टाकते, आणि फक्त पाणी हे पुन्हा पुन्हा बदलते। कधीतरी मी याच्यामध्ये फिनॉईल टाकते किंवा एखादं क्लीनर जे असतं ते टाकते, पण कधी जर मला वेळ नसेल तर मी फक्त पाण्यानेच ती लादी पुसून काढते, जेणेकरून म्हणजे याचा अर्थ काय आहे की धूळ हटली पाहिजे आणि थोडंसं वातावरण प्रसन्न दिसलं पाहिजे घरातलं। एकदाचं केअर आणि लादी झाली की असं वाटतं की ना कितीतरी काम संपून गेलेलं आहे, आणि ते सकाळीच आटोपलेलं बरं असतं। लादी पुसताना जेव्हा लास्ट रूम बाकी होतं तेव्हाच मी आंघोळीचं पाणी लावून आलेली होती। आत्ता मी आंघोळ करून आलेली आहे। आज माझा केस धुण्याचा दिवस होता, तर तोही मी स्किप केला नाही। किचनमध्ये लागण्यापूर्वी मी जेवढं माझ्याकडून पाणी पिलं जाईल तेवढं मी पाणी पिऊन मग पुन्हा ती बॉटल किचनवर ठेवते आणि किचनच्या कामांना लागते। आज मला फ्लावर बनवायची, ती हिरव्या मिरच्यांची, आणि रात्रीचं दशम्यांचं पीठ पडलं, ते 2 दशम्या लाटायच्या, चपात्या करायच्या आहे। गणपती बाप्पा
गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मला शिरा बनवायचा आहे. हे आता एवढं तरी करायचं आणि चपात्या करायच्या आहेत म्हणजे आरतीच्या आधी, जेणेकरून मी नैवेद्य देऊ शकेल आणि बाप्पांना प्रसादही त्या ठिकाणी देऊ शकेल, आरती होऊ शकेल. आता ही जी भाजी अगदी सिंपल पद्धतीने केली. ही भाजी माझ्या सासऱ्यांना खायची होती आज, हिरव्या मिरच्यांचा फ्लावर. तर हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि मी या ठिकाणी फ्लावर आणि बटाटे टाकले, थोडं लसूणही टाकला होता. आता ही भाजी मला नैवेद्याला द्यायची, पण ठीक आहे तरी मी देणार आहे नैवेद्य. कांदा लसूणचा नैवेद्य शक्यतो देऊ नये देवाला असं म्हणतात, पण आता नाईलाज आहे, हेच नैवेद्य मी बाप्पांना देणार आहे. भाजीला फोडणी घालून ती झाकून मी सिम गॅसवर ठेवून दिली आहे. ती तिच्या अंगाशी शिजणार आहे. आणि इकडे मी शिरा करायला घेते आहे. रव्याचा मी शिरा करत आहे. शिरा करताना मी यात दूध घालते, म्हणजे आधी तो रवा छान भाजून घेते खरपूस, त्याचा सुगंध येईपर्यंत तुपामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये साखर घालते आणि त्याच्यावरून मग मी दूध घालते. छान चव येते. मी एक वेलदोडा त्याच्यात टाकलेला आहे, बाकी ड्रायफ्रूट्स वगैरे नाही टाकले. आता सेकंड राऊंड माझं पाणी पिण्याचं ह्या बॉटलमधला. आधी मी किचनला कामाला लागण्याच्या आधी जेवढं माझ्याकडून पिलं गेलं तेवढं मी ते पाणी प्याली, आणि आता पुन्हा मी ते पाणी पिऊन परत भाजी माझी आत्तापर्यंत शिजत आलेली आहे. शिरा बनवून झालेला आहे, ते बाजूला ठेवून आता गॅसवर मी ठेवला आहे तावा आणि चपाती लाटायला घेत आहे. जेव्हा शिरा बनत होता, शिरा थोडा वाफवत होता, त्याला जेव्हा झाकून ठेवलं होतं तेव्हा मी पीठ मळून घेतलेलं होतं. असं मध्ये सगळी कामं ते एकत्र माझी होत असतात आणि अशा पद्धतीने हा स्वयंपाक माझा होतो. थोडं घाई गडबडीत होतं. पोळी तेवढी गोल नसेल आली, पण छान नरम अशी पोळी माझी बनते. गोल पोळ्याही लाटता येतात, पण आता घाई आहे म्हणून थोडंसं पटापट त्याचा शेप थोडा बिघडतो. इकडे भाजी माझी रेडी झालेली आहे. मी कोथिंबीर त्यात टाकलेली आहे. कोथिंबीर मी रात्री चिरून ठेवते, एका डब्यामध्ये धुवून स्वच्छ चिरून ठेवते, आणि ती कोथिंबीर मी घातलेली आहे. इकडे मी आता बाप्पांसाठी ताट तयार करत आहे. मी शिरा थोडासा एका बाजूला घेतला आहे, ती भाजी आणि चपाती असं बाप्पांसाठीचं हे नैवेद्य बाप्पांच्या पुढे नेऊन ठेवलं आहे. बाप्पांनी ते गोड मानून घ्यावं हीच माझी इच्छा आहे. कितीही घाईघाईत असलं पण ते खूप मनोभावे मी ते केलेलं आहे, एवढं बाप्पांना मी सांगते. आणि माझी ही जी निरागस पूजा आहे, ही माझी घाईघाईतलं का असेना, पण बाप्पांनी ती गोड मानावी अशाच प्रार्थनेने मी बाप्पांची या ठिकाणी पूजा अर्चना करत असते, त्यांना प्रार्थना करत असते की प्रत्येक ही जी गृहिणी असते ती वर्किंग असो किंवा ती घरात काम करणारी असो, तिची घाई गडबड ही असतेच, ही तिच्या कुटुंबासाठी असते, हे देवालाही माहिती आहे. पण ती जेवढं पण करते देवाला, म्हणजे फूल नाही पण फुलाचं पान, ते सुद्धा देवाला मंजूर असतं. फक्त तिचं मनातले भाव हे शुद्ध असायला हवे. देवासमोर तिने नतमस्तक होऊन हातही जोडले तरी देवाला ते मंजूर असतात, एवढं मला समजतं. आणि त्याच मानसिकतेने मी या ठिकाणी गणेशाची स्थापना करते, किंवा जेही देवाचे सोपस्कार असतात ना ते या ठिकाणी पार पडते. कुठलेही कडक नियम किंवा पाप पुण्याचं भानगडीत न पडता मी देवाची मनोभावे या ठिकाणी प्रार्थना करते. आता आम्ही सगळे मिळून आरती करत आहोत. आता आरती करतानाही आधी ताट माझ्या हातात होतं, नंतर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की तुम्हीही थोडीशी आरती करा देवाची, जेणेकरून आपण तेवढ्या वेळ तरी देवाच्या सान्निध्यात येतो. सणासुदीला कामं वाढतात हे जरी खरं असलं, पण सणासुदीचे दिवस हे खूप ऊर्जादायी असतात. घरात अगदी सकारात्मक आणि प्रसन्न असं वातावरण असतं, आणि ह्या प्रसन्न सकारात्मक वातावरणात आपण न्हावून निघतो. त्यातल्या त्यात जर गणपतीचे दिवस तो खूपच जास्त सकारात्मक वाटतात. तो कोपरा जिथं गणपती बसलेला असतो तिथे काहीतरी तो वेगळ्याच नवीन ऊर्जेने भरलेला तो घरातला कोपरा वाटतो, आणि त्यामुळे पूर्ण घर प्रसन्न वाटतं. आणि हे आपलं सौभाग्य नाही का एक नारी म्हणून, की आपल्याला हे सगळं करायला मिळतं आहे. आपण या ठिकाणी पूर्ण परिवाराची सेवा करत करत या ठिकाणी आपण देवाचीही थोडी का असेना आपण प्रार्थना आपण करू शकतो आहोत. आपण देवाची स्थापना आपल्या घरात करू शकतो आहोत. हे आपल्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे. हेच विचार मी नेहमी माझ्या डोक्यात ठेवते, आणि प्रत्येक गृहिणी कदाचित ह्याच विचाराने ह्याच मानसिकतेने आपलं सगळे कार्य पार पाडत असेल असंच मला वाटतं. आरती वगैरे झाल्यानंतर मी या ठिकाणी बाप्पांना नैवेद्य दाखवत आहे, आणि हीच प्रार्थना करत आहे की बाप्पा जे आहे ते आहे, ताट उलट सुलट किंवा कसं वाढलेलं आहे हे ह्याकडे न लक्ष देता बाप्पा तुम्ही फक्त माझा केलेलं नैवेद्य, मनापासून केलेलं नैवेद्य हे तुम्ही गोड मानून घ्यावे, आणि आपल्या या मुलीला आशीर्वाद द्यावा, असंच मी त्यांना प्रार्थना करत आहे, माझ्या सर्व परिवाराला. आणि या व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना तू सुखी ठेव, समृद्ध ठेव, अशीच प्रार्थना करून मी पुन्हा किचनमध्ये आलेली आहे. मी थोडं आणखी पाणी पिलं आणि मग त्याच्यानंतर कामाला लागली. आता मला बनवायचा आहे पोळीचा चुरा, म्हणजे काला, मोहन काला आपण जे म्हणतो ना की शिळ्या पोळींचा काला, तो आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. पोळ्या खूप पडलेल्या होत्या, त्याचा काला मी आज बनवला आहे, आणि हाच आमचा नाश्ता असणार आहे. आणि ज्या मी 2 दशम्या लाटलेल्या होत्या त्याही आहेत, आणि हा कालाही आहे. चपाती, भाजी, शिरा असा आजचा माझा स्वयंपाक मी केलेला आहे.
मैत्रिणींनो, मी तुम्हाला म्हणत होते की सणासुदीचे दिवस आले की खूप काम वाढतात आणि जर आपण वर्किंग असलो तर मग अजून जास्त कामांचा बोजा वाढतो आणि त्यावेळेस मग आपली दमछाक होते, चिडचिड होते. पण अशा वेळी रागा न करता असा विचार करावा की पाहू ना आपल्याकडून किती कामं होतात, किती स्ट्रेंथ आहे आपल्यामध्ये. ह्या विचाराने जर आपण पुढे गेलो आणि आपल्या कामांना योग्य दिशेने, योग्य नियोजनाने आपण करत राहिलो, सकारात्मकतेने करत राहिलो, तर निश्चित एक एक काम बरोबर पूर्ण होत राहतं आणि कामंही होतात आणि घरातलं वातावरणही चांगलं राहतं. मला असं म्हणायचं आहे की हे आपलं सौभाग्य आहे की आपण घर, मुलं, त्याचबरोबर आपला नोकरी हे सगळं सांभाळत आपण सणसुद्धा साजरे करतो. आणि ते सणही एकदम योग्य पद्धतीने साजरे करतो. याचा आनंद घेत आणि तो विचार करतच मी माझी प्रत्येक कामं करते. मी माझा टिफिन पॅक केलेला आहे, काही प्रसाद पण पॅक केलेला आहे माझ्या मैत्रिणींसाठी आणि भाजी, चपाती, दशमी असं पॅक करून मी काला आणि कोथिंबीरीची चटणी असा माझा नाश्ता करून मी निघत आहे शाळेसाठी. छत्रीसोबत घेतली आहे. 9:27 झाले आहे बघा. पण मी 9:27ला नाही निघाली. मला निघत अजून 10 ते 12 मिनटं लागली. म्हणजे मी 9:45पर्यंत निघाली तयारी वगैरे करून शाळेची. आणि या ठिकाणी मी माझा ब्लॉग संपवत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला तो निश्चित मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.